होता, केंद्रात सत्ता कायम ठेवायची आणि राज्यात केंद्रीय तपास यंत्रणाचं आणि फोडाफोडीचं राजकारण करून राज्यात सत्ता कशी मिळवायची असा एक आत्मविश्वास भाजपला आला असं वाटतं? नाही, हे त्यांचा हा धोरणात्मक कार्यक्रम आहे आणि विशेषतः मोदी साहेबांचा न बोलता हा कार्यक्रम आहे. एका बाजूला भाजप 400 जागांची गॅरंटी द्यायला आली, तरी सुद्धा वेगवेगळ्या राज्यातले काँग्रेस किंवा नेते फोडणे किंवा काँग्रेसचे अकाउंट सील करणं ही अस्वस्थता कशातून आहे? सरळ त्यांना खात्री नाही ना. आणि जे असेसमेंट आहे, जे सर्वे झाले ते सर्वे असं सांगत नाही. म्हणजे तुमचं तसं इंडिया टुडे किंवा याचा सर्वे तुम्ही वाचलाय का? आता महाराष्ट्राचा सर्वे त्यांनी दिला की जवळपास 50% जागा आमच्या लोकांना मिळतात. आणि त्यामुळे काही करून काही राज्य ही अस्थिर कशी करता येईल, फोडाफोडी कशी करता येईल त्या दृष्टीने त्यांची पावले टाकतात. त्यासाठी ईडीचा वापर, त्यासाठी CBIचा वापर, अन्य प्रकारच्या चौकशाच्या यंत्रणा त्या सगळ्याचा वापर ही गोष्टी करतात. आणि जे त्यांचे लोक सांगतात की मोदी आहे तर नामुमकिन आहे, ते हे नामुमकिन आम्ही तसंच बघत असतो. आपल्या बाजूने येत असताना दिसतोय, पण दुसरीकडे अजितदादा पवार गटाच्या वतीनं पुन्हा 10 आमदारांना अपात्र करा अशा प्रकारची याचिका न्यायालयातच केली जाते. याकडे कसं बघता? आता केली आजच आहे, त्यामुळे मी आज काही त्याच्यावर भाष्य करणार नाही. आमचे वकील लोक त्या ठिकाणी बघतील. योगेंद्र पवार बारामतीतून ऍक्टिव्ह होत आहेत. काल राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. अजितदादांसोबत होते ते, मात्र त्यांनी आता अजितदादांपासून बाजूला राहून वेगळं युवा संवाद कार्यक्रम सोबत आलेले आहे. आधीचे राजकारणात होते हेच मला माहिती. असं की ते व्यावसायिक आहेत, त्यांचा स्वतःचा मोठा व्यवसायांची करतात. ते अजितदादांच्या पेक्षा धाकटे जे भाऊ जे आहेत त्यांचं नाव श्रीनिवास, त्यांचे चिरंजीव अमेरिकेतून शिकून आलेले आणि राजकारणात नसतात. आले तर स्वागत होईल का? आता कुणी एखादी भूमिका घेतली तर त्या भूमिकेच्या संबंधी वेगळं मत व्यक्त करायचं कारण घ्या. कुठेही त्यांना काम करायची इच्छा असेल तर अधिकार आहे. 272ची मॅजिक फिगर भाजपला मिळू न देण्यासाठी काँग्रेसचा आलेख वाढला पाहिजे किंवा काँग्रेसचा परफॉर्मन्स वाढला पाहिजे असं तज्ज्ञांचं मत आहे. आणि आता जी राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे त्याचा कुठे इम्पॅक्ट पडेल असं तुम्हाला वाटतंय का? तुमचं असेसमेंट काय आहे? असं आहे की राहुल गांधींची जी पदयात्रा आहे ती 2 भागात झाली. एक पहिला टप्पा होऊन गेला आणि आता दुसरा टप्पा. पहिल्या टप्प्यानंतर कर्नाटकातली निवडणूक झाली. कर्नाटकामध्ये भाजप हातात राज्य होतं आणि तिथं आज काँग्रेस सत्तेवर आहे. याचा अर्थ त्यांचा दौरा जो आहे, यात्रा जो आहे, त्याचा परिणाम हा काहीतरी होतोय असं दिसतंय. मार्चपर्यंत वाढवलेली आहे, याकडे कसं बघता? कांदा निर्यात बंदी वाढवलेली आहे. असं आहे की त्याच्या प्रत्येक गोष्टीच्या बद्दल सरकारचे निर्णय अत्यंत चुकीचे. एक तर कांदा निर्यातीला बंधन घालायचं काही कारण नव्हतं. काय त्याच्यामुळे काही फार बिघडलं असतं असं नाही. मला आठवते की मी शेती मंत्री असताना कांद्याचे भाव वाढले आणि भाजपचे लोक सभागृहामध्ये गळ्यात कांद्याच्या माळा घालून आले आणि दंगा केला. स्पीकरने मला आदेश दिला की तुम्ही स्पष्टीकरण करा. मी सांगितलं की हा जिरायत शेतकऱ्याचा पीक आहे, कांदावाला कोणी फार मोठा बागायतदार नसतो. कधी नाही तर त्याला 2 पैसे मिळाले तर त्यासाठी एवढा दंगा करायचं कारण नाही. आणि तुम्ही गळ्यात कांद्याच्या माळा घाला नाही तर कवड्याच्या माळा घाला. मी या कांदा उत्पादकांना मदत करणार आणि त्यामध्ये बंदी मी अजिबात घालणार नाही. तुम्ही बोललो नाही. असं की काही गोष्टीच्या बद्दल सरकारने
समन्वयस्वानाची भूमिका घेतली आहे. आता कोल्हापूर जिल्हा हा साखर ऊस उत्पादन करणारा शिकवणारा जिल्हा आहे. प्रधानमंत्र्यांनी जाहीर केलं की तुम्ही साखर जशी करता तसे इथेनॉल करा. अनेकांनी इथेनॉलचे प्लॅन टाकले. आता दुसरी ऑर्डर अशी काढली की डायरेक्ट तुम्ही इथेनॉल करायचं नाही. प्रश्न असा आहे, कारखाने उभे राहिले आणि त्याचा कच्चा माल ऊस त्याच्यापासून ही कारखानदारी नवीन प्रॉडक्ट सरकारने सांगितलं म्हणून काढू इच्छितो, त्याच्यावर आता बंदी आली. की कारखाना टाकायला 100 कोटीचं कर्ज घेतलं, त्याचं काय करायचं? तसंच हा कांद्याच्या निर्यातीचं. कांद्याच्या निर्यातीला विशेषतः मोठं मार्केट हे बांगलादेश आहे आणि लोकांनी करार केली तिथे. आणि करार केल्याच्या नंतर आता सरकारने बंदी घातली, नंतर उठवली. परत काल जाहीर केलं की इतक्या तारखेपर्यंत आहे. हा जो धर्सवतपणा आहे, तो धर्सवतपणा शेती अर्थव्यवस्थेला अत्यंत घातक आहे. माझं स्वतःचं एक उदाहरण सांगतो. मी श्रीलंकेला गेलो, शेतीमंत्री होतो देशाचा, आणि तिथे गेल्याच्या नंतर आपल्याकडे तांदूळ जास्त होता, तर तो तांदूळ घ्यावा म्हणून तिथले राष्ट्रपती राजपक्ष, त्यांचं नाव, राजपक्षांच्या माझ्या बैठकीमध्ये मी त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला तांदूळाचा पुरवठा करू इच्छितो. त्यांची गरज होती. त्यांनी मला फळाची सांगितलं की आम्ही तुमचा माल घेत नाही. म्हणजे का, काही क्वालिटीचा प्रश्न आहे का? त्यांनी असं उत्तर दिलं, तुमची क्वालिटी उत्तम आहे, पण तुमच्याशी करार गेल्याच्या नंतर तुमच्या देशात त्या मालाच्या किमती वाढल्या की तुम्ही लगेच बंदी घालता, आणि त्याचा परिणाम आमच्या लोकांना, आम्ही इथं माल घेणार होतो आणि तुमची गरज भागवणार होतो, हे जे आम्ही आश्वासन दिले ते आम्ही फार चालू शकत नाही. तुमच्या धोरणात ज्यावेळेस कन्सिस्टन्सी, त्यावेळेला आम्ही चर्चा करू. हा तिथल्या राष्ट्रपतींनी मला स्वतःला सांगितले, आणि म्हणून आम्ही त्यानंतर हे कधी होऊन दिलं नाही. पण हल्लीचं सरकार हे दर 15 दिवसाला निर्णय बदलतो, आणि त्याचा परिणाम विशेषतः शेतकऱ्यांचा अतिशय वाईट होतो. सर, MSP संदर्भात